प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय सांगितले बघा, घनमुळात 729 अधिक घनमुळात 64 एकदम सोपं आहे. बरोबर किती? आपल्याकडे घनमूळ आहे तिथं 1 पासून 10 पर्यंत. 729 कितीचा आहे? 9चा आहे. आणि 64 कितीचा आहे? 4चा आहे. घ्या घनमूळ किती येईल? 729 कितीचा आहे? 9चा आहे. 9 अधिक 64 कितीचा आहे? 4चं. बरोबर 13. 9 अधिक 4 किती होईल? 13. आपलं पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट असेल. त्यानंतर वजा 39,304 कंसाच्या बाहेर 1/3. 3 नंबरचा प्रश्न काय दिला आहे बघा, वजा 39,304 आणि कंसाच्या बाहेर 1/3 बरोबर किती? आता जो वरचा प्रश्न सोडवला आहे सेम त्या प्रकारचा आहे. हे आपल्याला काल आपण शिकलो एचे n मूळ बरोबर एचा घातांक 1/n. आता आपण ही जी संख्या आहे ती ए समजा आणि त्याचा घातांक 1/n म्हणजेच 1/3. म्हणजे थोडक्यात काय सांगितलं आपल्याला, वजा 39,304चं घनमूळ किती? मग तुम्ही त्याला असंही लिहू शकता, घनमुळात वजा 304 घनमुळात 39,304. आता मी जी तुम्हाला पद्धत सांगितली वर ती पद्धत वापरू शकता. वापरा बरं, तुम्हाला येते का बघू आपण. 39,304 याचे 3 भाग सेपरेट करा, कारण आपल्याला घनमूळ काढायचे. मग शेवटी किती आहे? 4. किती आलं शेवटी? 4 हा एकक स्थानचा अंक आहे. मग आपले 1 ते 10च्या ह्याच्यामध्ये 4 अंक कशाचा आहे? 64. म्हणजे 4चा घनचाच फक्त अंक शेवटी 4 आहे. म्हणजे आपण किती लिहिणार शेवटी? 4. इथंपर्यंत क्लिअर आहे. आता 39 बघा कुठल्या घनसंख्येपेक्षा लहान किंवा मोठा आहे? 3चा घन जो आहे 3चा घन किती आहे? 27 आणि 4चा घन 64. आणि हे जे प्रश्न क्रमांक 3 आपण बघतोय, प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपण एक संख्या घेतली बघा 39,304 आणि संख्या वजामध्ये आहे. शेवटी आपण वजा देणार आहे, कारण का आपल्याला माहिती आहे ऋण संख्येचं घनमूळ हे ऋण असतं. एकक स्थानी 4 आहे आणि 4चा घन 64 आहे. त्याचं एकक स्थानचा अंक 4 आहे, म्हणून आपण शेवटी 4 लिहिलं. आणि 39पेक्षा लहान असणारी घनसंख्या कोणती आहे? बघा बरं, 1 ते 10 मध्ये 27 आहे. मग 27 कितीचं घन आहे? 3चा आहे. म्हणून आपण काय घेऊ शकतो? याच्या आधी 3 घेता येते आपल्याला, कारण 4 जर घेतलं तर ते 39पेक्षा मोठं आहे. म्हणून आपण लहान असणारं घेतो. किती येईल? 34. आणि हे वजा चिन्ह, वजा 34. हे किती आपलं उत्तर असेल? पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा काय दिले. प्रश्न क्रमांक 4 सोडवा. प्रश्न क्रमांक 4, x बरोबर 2चा घात वजा 1 आणि y बरोबर 2चा घात वजा 2, तर x अधिक y बरोबर किती? काय प्रश्न आहे बघा. x बरोबर 2चा घात वजा 1 आणि y बरोबर 2चा घात वजा 2. तर सोडवा. आपण काल ह्याच्यासाठी एक नियम सांगितला होता बघा घातांकाचा. ज्यावेळेस एचा घात वजा m असतो त्यावेळेस ते कसं लिहिणार आपण? 1/aचा घात m असं लिहिणार. आपल्याला काय दिलं आहे? x बरोबर 2चा घात वजा 1. आणि काय लिहू शकता तुम्ही? x बरोबर 1/2चा घात 1 आणि y बरोबर 2चा घात वजा 2. म्हणजेच काय? y बरोबर 1/2चा घात 2. आता यांची बेरीज करून घ्या. समोरच्या पेजवर या. बघा काय आलं आपलं? x बरोबर 2चा घात 1, y बरोबर 1/2चा घात 2. म्हणजे काय येईल? x बरोबर 1/2 आणि y बरोबर 1/2चा वर्ग 4. यांची बेरीज करायची. x अधिक y बरोबर 1/2 अधिक 1/4.
तिरकस गुणाकार करा. 4 एक 4 अधिक बे एक बे छेद बे चोक 8. 4 आणि 2 किती झालं? 6 छेद 8. ह्याला 2 न भाग घाला. बे त्रिक 6 बे चोक 8. x अधिक y बरोबर 3 छेद 4. पर्याय क्रमांक 1 हे आपलं करेक्ट उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 बघा काय दिलाय? -2/3 कंसाचा -2 अधिक 1/2 कंसाचा -1 वजा 1/3 कंसाचा -1 बरोबर किती? आपण आत्ताच नियम सांगितला आहे. मग काय येईल? 1/-2/3 चा वर्ग अधिक 1/1/2 वजा 1/1/3 बरोबर. आता हे कुठल्याही ऋणसंख्येचा वर्ग काय असतो? धन असतो. म्हणून 1/2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 अधिक 1/1/2 वजा 1/1/3. आता आपण हे गुणाकार व्यस्त करून घ्या. काय येईल? 9 अंशस्थानी जाईल, 2 अंशस्थानी जाईल, 3 अंशस्थानी जाईल. म्हणजेच 9/4 अधिक 2/1 वजा 3/1. सोडवून घ्या. याचा तिरकस गुणाकार करून घ्या. 9 एक 9 अधिक 4 दुने 8, 4 एक 4 वजा 3/1. 9 आणि 8 किती होईल? 17. 17/4 वजा 3/1 बरोबर. परत तिरकस गुणाकार करा. 17 एक 17 वजा 4 त्रिकोण 12 छेद 4 एक 4. 17मधून 12 गेले किती राहिले? 5/4. उत्तर किती आलं आपलं? 5/4. हे आपलं पर्याय क्रमांक 4 हे आपलं करेक्ट असेल. त्याच्यानंतर बघा पुढचा एक प्रश्न दिला आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 6. 24,389 चे घनमूळ किती? आत्ताच आपण सांगितले 24,389 घनमूळ आहे. 3 भाग सेपरेट करा. 9 एकक स्थानी असणारी कुठली घनमूळची संख्या आहे बघा? 9चा घन किती आहे? 9चा घन 729 बरोबर आहे. म्हणून ह्याचं घन कुठल्या संख्येचा आहे? 9चा. त्याचं एकक स्थान किती आहे? 9. म्हणून आपण ही संख्या कन्सिडर करतोय. किती येईल? 9 येईल. लक्षात आलं? आणि इकडे 24 अशी कुठली घनसंख्या आहे जी 24पेक्षा लहान असेल किंवा मोठी असेल? लहान असेल. बघा बरं. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27. मग 3चा घन घेतला तर तो 24पेक्षा मोठा आहे. म्हणून आपल्याला कितीचा घन घ्यावा लागेल? 2चा घन घ्यावा लागेल. म्हणून आपण इथं 2 लिहिणार. सोपे आहे का नाही ट्रिक? किती आलं? 29. आणि आपलं करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक 2 29. त्याच्यानंतर इथं बघा काय दिले? प्रश्न क्रमांक 7. घनमुळात 4,913 बरोबर 17 तर घनमुळात 0.000000 4,913 बरोबर किती? जर घनमुळात 4,913 बरोबर 17 असेल तर ही संख्या बरोबर किती? मग आपण कालच शिकलो ज्यावेळेस दशांश चिन्हाच्या पुढे जेवढे काही अंक असतील त्याची समजा घनमुळात किती असतं? जर 2 अंक समोर असतील तर त्याची तिप्पट घ्यायची. इथं किती अंक आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 अंक आहेत. किती अंक आहेत दशांश चिन्हाच्या समोर? 9 अंक आहेत. म्हणजे आपल्याला ही किती झाली? तिप्पट झाली. कितीची? 3ची बरोबर. मग आपण दशांश चिन्हाच्या पुढं 3 अंक असणारं बघा कुठली संख्या आहे दशांश चिन्हाच्या पुढं 3 अंक असणारे? इथं दशांश चिन्हाच्या पुढं 2 आहेत. इथं 1 2 3 4 5 6 आहेत. इथं 1 2 3 4 आहेत आणि इथं किती? 1 2 3. म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढं जर 3 अंक असतील आणि त्याची तिप्पट 9 अंक येणार. म्हणून त्याचं करेक्ट उत्तर काय असेल? 0.017 याचं उत्तर असेल. पुढं प्रश्न क्रमांक 8 मध्ये काय दिले? 4/7 चा चौथा घात गुणिले 64/243 चा वजा 3 घात बरोबर 4/7 चा 3x अधिक 1 बरोबर xची किंमत किती? कसं सोडवणार हे? चला मुलांनो आपण हा प्रश्न क्रमांक 8 सोडूयात. प्रश्न क्रमांक 8 काय दिला आहे बघा? 4/7
कंसाचा चौथा घात गुणुले 64/343 कंसाचा वजा 3 बरोबर 4/7 कंसाचा 3x अधिक 1. तर आपल्याला काढायचे काय, x बरोबर किती. उत्तर बघा 4/7 कंसाचा चौथा घात गुणुले, तुमच्या एक लक्षात येते का बघा, 64 कितीचा घन आहे, 4चा घन आहे. 343 कितीचा घन आहे, 7चा घन आहे. म्हणजे ह्याचा आपण काय लिहू शकतो, 4/7 कंसाचा घन आणि ह्या पूर्ण कंसाचा किती आहे, वजा 3 हा घन आहे बरोबर 4/7 कंसाचा 3x अधिक 1 हा घात आहे किंवा घन आहे. मग याच्यासाठी एक नियम आहे बघा आपल्याकडे. कुठला नियम आहे, a चा घात m कंसाचा घात n बरोबर a चा घात mn. आपल्याला माहिती आहे की नाही, हे काल शिकलो आपण. हे सूत्र इथं वापरा म्हणजेच काय येईल, 4/7 कंसाचा चौथा घात गुणुले 4/7 3 त्रिक 9 आणि हे वजा चिन्ह वजा 9वा घात बरोबर 4/7 कंसाचा 3x अधिक 1. आणखी एक आपण नियम शिकलो, ज्यावेळेस त्याचा पाया समान असेल आणि त्यांचा गुणाकार असेल त्यावेळेस घातांकाची बेरीज होते. म्हणून काय येईल इथं, 4/7 कंसाचा 4 अधिक वजा 9 बरोबर 4/7 3x अधिक 1. आता यांचा पाया समान आहे, घातांकाचं सोल्युशन करून घ्या. काय येईल, 4मधून 9 गेले जात नाही म्हणून आपण वजा चिन्ह तर आहे, 9मधून 4 घालवा, उत्तर येईल 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 5 बरोबर 3x अधिक 1. हे +1 इकडं पाठवून द्या, वजा 1 होईल, -5 वजा 1 बरोबर 3x, -5 वजा 1 वजा 6 बरोबर 3x, -6 भागिले 3 बरोबर x, x बरोबर वजा 2, 3 1 3, 3 2 6, x बरोबर किती आलं, वजा 2. वजा 2 हे आपलं करेक्ट उत्तर असेल, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9 बघा. प्रश्न क्रमांक 9 काय दिला आहे, वजा 3चा घन लिहून घ्या. चला लगेच, वेळ घालवायचा नाही. प्रश्न 9 वजा 3चा घन गुणुले वजा 1चा 5वा घात गुणुले वजा 2चा दुसरा घात बरोबर किती. मग 3चा घन किती असतो, 27 आणि तो वजा आहे म्हणजे याचं काय येईल, वजा 27 गुणुले वजा 1चा कितवा घात आहे, 5वा आणि वजा 1चा कितवा पण घात असला तरी पण ती संख्या तीच येत असते गुणुले वजा 2चा वर्ग किती असेल, 4 असेल. मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. म्हणजेच 27 गुणुले 4 किती येईल, 7 चोक 28, 4 2, 4 2 8, 9 आणि 1 10, 108. 108 हे आपलं करेक्ट उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10 घनमुळात 68 बरोबर किती, म्हणजे 6859चं घनमूळ किती. आत्ताच्याच पद्धतीनं सोडवा. शेवटी 9 आहे म्हणजे 9 कितीचा घन, 9 एकक स्थानी असणारा घन कुठला आहे, 9चा घन आहे म्हणजे 9. आणि बघा 1चा घन 1, 2चा घन 8 म्हणजे 2चा घन 8. 8पेक्षा पण 6 कसा आहे, लहान आहे आणि 1पेक्षा मोठा आहे. म्हणजे आपण काय घेता येईल, आपल्याला 1 घ्यावं लागेल कारण 2चा घन 6पेक्षा जास्त होतो आहे ना 8. तर आपल्याला याच्यापेक्षा लहान संख्या घ्यायची असती घनसंख्या. मग 6पेक्षा लहान घनसंख्या किती आहे, 1च आहे म्हणून आपण घेतलं 1 आणि आपलं करेक्ट उत्तर असेल 19. घन काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे बघा ही. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न 11 काय दिला आहे, 4 गुणुले 3चा घातांक x बरोबर किती आहे, 324. तर x बरोबर किती. काय करावं लागेल आपल्याला, एकदम सोपं आहे बघा. हे 4 कसं आहे, गुणाकारात आहे, इकडं भागाकारात द्या. 3चा घातांक x बरोबर 324 भागिले 4, 4 8 32, 4 1 4. 3चा घातांक x बरोबर किती आलं, 81. अशी कुठली संख्या आहे बघा, असं बघा 3चा घातांक x बरोबर 3चा तिसरा घात म्हणजे 3चा घन किती आहे, 27 आणि 27 त्रिक किती आहे, 81 म्हणजे 3चा
चौथा घात हे किती आहे 81. सोडवून बघा. 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. म्हणजे 3चा चौथा घात किती आहे 81. यांचा पाया समान आहे म्हणजे यांचा अंश पण यांचा घातांक पण समान असेल, म्हणून x बरोबर 4. उत्तर किती आहे 4 हे आपलं करेक्ट असेल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12 काय दिला आहे, -1चा चौथा घात गुणुले -1चा 6वा घात चे रूप कोणते. किती सोपा प्रश्न आहे बघा बरं. -1चा चौथा घात म्हणजे धनघात आहे, म्हणजे -1चा धनघात म्हणजे -1च असणार. -1 असणार का, नाही 1 असणार. कारण का, इथं बघा तुम्हाला कारण सांगते. -1 गुणुले -1 किती असतं 1, 1चा वर्ग 1, मग 1चा आपण 4 -1चा गुणाकार 4 वेळा केला तरी पण ते काय येईल 1च येईल, म्हणजे 1 गुणुले इथं पण काय आहे समसंख्यांचा घात आहे म्हणजेच हे पण 1च येईल, बरोबर 1. म्हणजे 12व्याचा प्रश्न उत्तर क्रमांक 3 असेल. -1 4913 या संख्येचे घनमूळ कोणते आहे. इथे बघा एकदम सोपा प्रश्न आहे बघा. याच्या आधीचा एक प्रश्न नंबर आहे आपला प्रश्न क्रमांक 7. हे पहा प्रश्न क्रमांक 7 मध्ये काय दिलं आहे, 4913चं घनमूळ किती आहे 17 आहे. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, -4913चं घनमूळ किती असेल -17 असेल, असेल की नाही. इथं वजा दिलं आहे आणि घनमुळात जर वजा असेल तर त्याचं उत्तर पण वजामध्येच येतं. एकदम सोपं आहे, सोडवायची गरज पण नाही. प्रश्न क्रमांक 14 घनमुळात 2744 अधिक घनमुळात 4096 बरोबर x. हे उत्तर बरोबर x आहे, तर x चा वर्ग बरोबर किती. आधी आपल्याला घनमूळ काढून घ्यावं लागेल. घनमूळ आपण आत्ताच्या पद्धतीने काढून घ्या. 27 44 एकक स्थानी किती आहे 4 आहे, म्हणजे बघा एकक स्थानी 4 आहे म्हणजे आपल्याला इथं 4 येणार की नाही. एकक स्थानी 4 आहे म्हणजे 4चा घन 64 आहे, म्हणजे आपण इथं 4 घेणार. आणि हे घन किती आहे 2 आहे, मग 2 पेक्षा लहान घनसंख्या कोणती आहे 1 आहे की नाही. म्हणजे हे 2744चा घन किती आला 14 आणि 4096, तर बघा 96 म्हणजे एकक स्थानी किती आहे 6 आहे आणि आपला 6चा घन किती आहे 216, म्हणजे इथे किती येईल 6 येईल. आणि ही घन बघा किती आहे तर 4, म्हणजे 4 पेक्षा लहान घनसंख्या कोणती आहे 1 आहे. हे लक्षात येते का तुमच्या घनाचं. एकदम सोपं आहे, तुम्हाला पाठ करायची गरज नाही, काय नाही, फक्त ट्रिकनं काढतोय आपण. एकक स्थानचा फक्त अंक चेक करायचा. एकक स्थानचा अंक किती आहे 6, म्हणजे आपण 1 ते 10 मध्ये लगेच चेक करायचं. 6 अंक एकक स्थानी असणारा घनसंख्या कोणती आहे तर 6 आहे, कारण 6चा घन 216 आहे म्हणून 6 घेतलं. आणि इथं जी काही संख्या राहील त्या संख्येपेक्षा लहान घनसंख्या असणारी संख्या घ्यायची. मग 4 पेक्षा लहान घनसंख्या किती आहे 1 आहे, म्हणजेच आपलं इथं उत्तर असेल 1. यांची बेरीज करा. 16 आणि 14 किती होईल 30 होईल, म्हणजे x बरोबर किती आलं 30. आणि x चा वर्ग म्हणजे 30चा वर्ग किती असतो 900, म्हणून आपलं 900 हे आपलं पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट उत्तर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15 घनमुळात 343/729 बरोबर किती. किती सोपा प्रश्न आहे बघा. 343 कितीचा घन आहे 7चं आणि 729 कितीचा घन आहे 9चा, म्हणजेच काय येईल घनमुळात 343/729 बरोबर 7/9, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 16 वजा घनमुळात 29791 बरोबर किती. सोडवा. 29791 शेवटी किती आहे 1 आणि 1चा घन 1 असतो, म्हणजे शेवटी की एकक स्थानी किती येईल 1 येईल. आणि 29 पेक्षा लहान घनसंख्या किती आहे 27 आहे, कारण 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64. 29 पेक्षा लहान किती आहे 27 आणि तो कितीचा घन आहे 3चा, म्हणून येईल 3. आणि हे वजा चिन्ह वजा तसंच, म्हणजे वजा 31. किती सोपं आहे बघा.
आता प्रश्न क्रमांक 17, 264 या वर्गाचे 5वे मूळ परिमेय घातांकाच्या रूपात कसे मांडतात? काल आपण बघितलं होतं बघा कसं मांडायचं ते. 264 या संख्येचं काय सांगितलं, या 264च्या वर्गाचे 5वे मूळ, 264 वर्ग करा आणि त्याचं 5वं मूळ काय असेल, 1/5. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही डायरेक्ट 1/5 कसं घेतलं? मी तुम्हाला सांगते. काल आपण काय घेतलं बघा, चे n मूळ बरोबर. आपण काल कसं घेत होतो, चा घातांक 1/n. प्रश्न काय विचारला आहे, 264च्या वर्गाचे म्हणजे वरचा वर्ग करावा लागेल, वर्गाचे 5वे मूळ म्हणजे मूळ कुठं असणार आहे, छेदस्थानी, म्हणून मी 1/5 घेतलं. आणि हे 2 आणि हे आपण काल बघितलं आणखी एक नियम इथं, मी काल याच्या आधी पण सांगितलं होतं बघा, चा m घात चा घात n वा म्हणजेच चा m n, म्हणून तुम्ही 2 गुणिले 1/5 केलं तर काय येईल, 2/5 म्हणजे 264चा 2/5. पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट असेल. प्रश्न क्रमांक 18 मध्ये काय दिले बघा, 5चा n घात बरोबर 625, तर n + 2 बरोबर किती? म्हणजे 5चा कितवा घात 625 आहे, तर काढून बघा. आपल्याला 5चा घन माहिती आहे, किती आहे 5चा घन, 125, आणि त्याच्या पुढं 5चा घन किती आहे, 125, आणि 125ला जर आपण 5ने गुणलं, 5 × 5 = 25, हातचाला 2, 5 × 2 = 10, 2 = 12, 2 हातचाला 1, 5 × 1 = 5 आणि 1 = 6, म्हणजे 5चा चौथा घन आहे बघा. 5चा घात n बरोबर 5चा चौथा घात किती आहे, 625, म्हणजेच n बरोबर 4 येईल. काय येईल, पाया सेम आहे, घातांक पण सेम असेल, n बरोबर 4. आणि आपल्याला विचारले काय, n + 2, 4 + 2 किती असेल, 6 असेल. म्हणजे 18व्या प्रश्नाचं उत्तर किती असेल, 6 असणारं. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 मध्ये काय दिले बघा, मध्ये काय दिले, -1चा घन गुणिले -2चा वर्ग गुणिले -3चा चौथा घात बरोबर किती? उत्तर, -1चं घन किती असेल, -1, -2चा वर्ग किती असेल, प्लस असेल, कारण आपल्याला माहिती आहे ऋण संख्येचा वर्ग पण धनच असतो, गुणिले -3चा चौथा घात म्हणजे पण हे काय असेल, प्लसमध्येच असेल. 3चा वर्ग किती असेल, 9, आणि 9 × 9 = 81, म्हणजे 3चा चौथा घात किती असतो, 81, वजा 4ने 81ला गुणा, 4 × 1 = 4, 4 × 8 = 32, वजा 324. प्रश्न क्रमांक 20 मध्ये काय सांगितले बघा, 27चा घन 4/7 या परिमेय घातांक असलेल्या संख्येचा अर्थ पुढीलपैकी कोणता? बघा आपण काय म्हणतोय, 27चा 4/7, 7 म्हणल्यानंतर आपण हिला शेवटी काय म्हणतो, 7वे मूळ, काय म्हणतो, 7वे मूळ. आणि 7वे मूळ दिलेलं फक्त पर्याय क्रमांक 1च आहे, 3. ज्यावेळेस आपल्याला उत्तर काढायचं असतं त्यावेळेस तुम्हाला उत्तर काढण्याची सोपी पद्धत सांगितली मी. आपण कालच शिकलो, मी आता याच्या आधीच्या पण गणितामध्ये सांगितलं होतं तुम्हाला, की चे n वे मूळ आपण 1 शेवटी लिहितो बरोबर, छेदस्थानी लिहितो. छेदस्थानी किती आहे, 7, म्हणजे आपण याला काय म्हणतो, 7वे मूळ. म्हणजे 27च्या चौथ्या घाताचे 7वे मूळ हे आपलं करेक्ट उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21 काय दिले बघा, घन दिला, घनमुळात 0.004096 अधिक घनमुळात 5.832 बरोबर x, तर वर्गमुळात x बरोबर किती? आपण याच्या आधीच एक गणित पाहिलं होतं बघा, तुमच्या लक्षात आहे की नाही आठवा थोडंसं. आपण एक गणित पाहिलं होतं बघा इथं,
ठीक आहे, नसेल लक्षात तर आपण बघूयात. काय करायचं, 1 2 3 4 5 6 किती आहे तर दशांश चिन्हाच्या पुढं 6 अंक आहेत. आणि 40 96 4096 हे आपण ह्याच्या आधीच्या गणितामध्ये बघितलं होतं. 4096 कितीचा वर्ग आहे, कितीचा घन आहे तो 16चा घन आहे. 16चा घन असल्यामुळे आणि त्याचं दशांश चिन्ह किती आहेत पुढं 6. म्हणजे अशी संख्या आपल्याला घ्यावी लागेल ज्या संख्येच्या दशांश चिन्हाच्या पुढं 2 अंक असतील. दशांश चिन्हाच्या पुढं 2 अंक असतील आणि त्यांचं आपल्याला घनमूळ हे असेल. म्हणजे काय असेल 1.06. हे पहा मुलांना, चला काय प्रश्न होता आपला, घनमुळात 0.004096 याचा आणि याचं घनमूळ काढायचं आपल्याला. मग घनमूळ काढायचं आणि हे कितीचं घन आहे 16चा घन आहे. मग दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत 6 अंक आहेत. आहे की नाही दशांश चिन्हाच्या पुढे 6 अंक. मग आपल्याला काय करावं लागेल 6 अंक आहेत म्हणजे अशी संख्या निवडावी लागेल ज्याच्या दशांश चिन्हाच्या पुढे 2 अंक असतील. कारण 2 अंक असतील तर त्याची तिप्पट आपण करतो. कुठल्याही संख्येचा आपल्याला घन काढायचं असेल तर आपण त्याची तिप्पट काढतो. मग इथं काय येईल, हे 16चा घन आहे म्हणून 0.16 अधिक हे काढून घ्या. इथं काढा 5.832 शेवटचे 3 अंक बाजूला घ्या. शेवटी 2 असणारा घनसंख्या कोणती आहे 8 आहे. कारण का 8चा घन 512 आहे. त्याचं पण एकक स्थानी 2, याच्या पण एकक स्थानी 2 आणि 5च्या आधी काय असेल 1 असेल. कारण का 1चा घन 1 2चा घन 8. 8 5पेक्षा मोठी संख्या होते, आपल्याला लहान पाहिजे म्हणून 1 येईल आणि ते दशांश चिन्ह 1.8 बरोबर किती आहे x. बेरीज करून बघा 0.16 अधिक 1.8 6ला 6 8 अधिक 1 9 आणि 1 किती आलं 1.96 बरोबर 1. आपल्याला काढायचे काय वर्गमुळात x. मग वर्गमुळात x बरोबर वर्गमुळात 1.96. मग बघा 14चा वर्ग किती असतो 14चा वर्ग 196 असतो आपल्याला माहीत आहे. म्हणजे 1.96 कितीचा वर्ग असेल 1.4चा. म्हणजे वर्गमुळात x बरोबर 1.4 ह्या संख्येचं वर्गमूळ किती आलं 1.4. पुढचा प्रश्न काय दिला आहे बघा, 12चा घन गुणिले 15चा घन भागिले 4चा घन गुणिले 5चा घन भागिले 27/6 बरोबर किती. याला कसं सोडवणार, 12चा घन 15चा घन काढायचा आहे, यांचं उत्तर काढायचं आणि त्यांचा भागाकार करायचा. आपण त्याच्या आधी हे खालचं गणित सोडून घेऊयात. खालचं गणित काय दिले बघा, 23 घनमुळात 32.768 बरोबर 3.2 तर घनमुळात 0.032.768 बरोबर किती. बघा 37.768 बरोबर 3.2 आहे आणि 0.0326768 दशांश चिन्हाच्या पुढं किती 1 2 3 4 5 6 अंक आहेत. आणि आपल्याला याचं घनमूळ काढायचे म्हणजे आपल्याला 6 अंक दशांश चिन्हाच्या पुढं आहेत म्हणजे घनमुळामध्ये याची निमपट होणार. 6च्या निमपट किती असेल, घनमुळात किती असेल, जर दशांश चिन्हाच्या पुढं 2 अंक असतील तर त्याची तिप्पट 6 येणार. म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढं आपल्याला 2 अंक पाहिजेत आणि हा कितीचा घन आहे 32चा. म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढं 32 लिहू शकता आणि त्याच्या आधी 0. काहीच नाही, फक्त आपल्याला सांगितले 32.768 बरोबर 3.2 याचा घन आहे बरोबर. ह्या संख्येचा घन काढायचा आहे. काल आपण एक पॉईंट शिकलो बघा, जर दशांश चिन्हाच्या पुढं 2 असतील दोन संख्या असतील तर त्याची घनामध्ये तिप्पट होते 3 पट होते बरोबर. आणि जर दशांश चिन्हाच्या पुढं 2 संख्या असू द्या आणि ती जर वर्ग असेल तर ती दुप्पट होते. मग आपण दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत 6 आहेत बरोबर. मग 6ला 6 भागिले 3 करा किती येईल 2 येईल. 3च का करतोय आपण घनमूळ काढतोय म्हणून. मग दशांश चिन्हाच्या पुढे 2 अंक येणार 0.32 हे आपलं करेक्ट उत्तर असेल.
हे काय दिलं आहे? प्रश्न क्रमांक 24 बघा. घनमुळात 7चा घातांक n बरोबर 2401 तर n बरोबर किती? मग घनमुळामध्ये 7चा घातांक n बरोबर 2401 करून बघा काय येईल. आपल्याला माहीत आहे 7चा घन किती असतो? 343. 7चा 7वा घात हे आपल्याला सोडवावं लागेल, बरोबर आहे. आपल्याला काढायचं n म्हणजे असं इथं कितवा n असेल ज्याचं उत्तर असेल 2401. 7चा चौथा घात बघा बरं काय येतो. 7चा चौथा घात याला 7 न गुणा. 7 त्रिक 21, 7 चारी 2, 7 चौक 28 आणि 2 30, 7 त्रिक 21, 22 23 24, 2401 येतं आहे. म्हणजे काय? 7चा चौथा घात आहे. इथं किती पाहिजे आपल्याला? चौथा घात. इथं चौथा घात 7चा चौथा घात किती आहे? 2401. म्हणजे तिथं 7चा चौथा घात केलं तर आपल्याला काय येईल बघा. घनमुळात 7चा चौथा घात बरोबर 2401. इथं चौथा करणार आहे का आपण? इथं चौथा करायचा असेल तर 4 त्रिकोण 12 होईल. म्हणजे 7चा 12वा घात बरोबर 2401. म्हणजेच n बरोबर 12. n बरोबर 12 का केलं बघा. इथं आणखी एकदा सांगते. घनमुळात 7चा 12 बरोबर 2401. मग हे 12 बाहेर आणायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? भागाकार करावा लागतो. मग 3 चौक 12 म्हणून 7चा चौथा घात 2401. जर आपण इथं 4 लिहिलं तर ते चुकीचं होईल. हे चुकीचं होईल. कारण का चुकीचं होईल हे पहा. जर आपण 7चा चौथा घात हे 7चा चौथा घात 2401 आहे पण आपल्याला त्याला घनमुळात घ्यायचं आहे म्हणून आपण त्याची तिप्पट केली. 4ची तिप्पट 12 केली आणि इथं 12ची 3 चौक 12 म्हणजे 7चा चौथा घात 2401. म्हणजे यांच्या ठिकाणी 12 घ्यावं लागेल जेणेकरून आपल्याला 7चा चौथा घात 2401 मिळतो. n बरोबर 12. आणि शेवटचा प्रश्न आहे बघा. शेवटचा प्रश्न काय दिला आहे? शेवटचा प्रश्न काय दिला आहे? 175616चे घनमूळ किती? सेम तीच पद्धत. 3 अंक शेवटी सोडा. शेवटी किती आहे? 6. म्हणजे इथं 6 येणार की नाही? कारण 6चा घन 216 आहे आणि ते किती? 175. 5चा घन 125, 6चा घन 216 म्हणजे 175पेक्षा 216 मोठं होतं आहे. 175पेक्षा लहान संख्या किती आहे मग? 5. 5चा घन 125 म्हणून इथं 5 किती असेल? 56 हे आपलं करेक्ट उत्तर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितलं घातांक व घनमूळ या NMMS स्कॉलरशिप परीक्षा या पुस्तकातला आपण हा स्वाध्याय सोडवला. कारण याच्या आधी आपण याचं विश्लेषण सगळं शिकलो होतो आणि आपण आता या स्वाध्यायामधल्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आपण काढलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच आपल्या सोप्या ट्रिक्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला